बरं घ्या बरं उखाणा घ्या. माईक जवळ धरायचं थांबा मी धरतो हा तुम्ही घ्या. तिथे थांबवा जरा सगळ्या महिलांना आपल्याला खेळ. कुकुले की आरसा आरसा गेला परसा परसा त्या तीन पिळीला तीन पाण्याचा जावा तणतण्या राती गेल्या ताकण्या बांधली माडी माडीला हारकड्याला बोरकड्याला खेळण्याला राबू तिने सांगू जातो ते गडदाने सुद्धा पडता पाठ बसायला की धोत्राने आला रुपत मांडवाच्या दारी पाहिजे काय बिग पाळी ठाकसा माझ्याकडे पण हसता मी हसते म्हणजे मना जाऊन बसते रंगमालची साखर फिक्की गंगाधर रावाचं नाव घेऊ अवघड एवढा उखाणा घेतला तर स्पीकरला 2 वेळा ढोकर दिला नाही. आणि मला असं वाटतंय आपल्या ताईंनी सगळ्यांच्या वतीने उखाणा घेतला वाटतं. एवढा मोठा घेतला जरा जोरदार टाळा पण. थांबा एक किलो संधी. हा पुढे. सौ भारती आत्माराम जगदाळे. आता मला खूप थंडी वाजते त्याच्यावर मी एक उखाणा घेते. चेक. लाडक्या बहिणीचे पैसे येताना मेसेज बघते वाकून लाडक्या बहिणीचे पैसे येताना मेसेज बघते वाकून आत्माराम रावांचं नाव घेताना घेते एक पॅक टाकून. एक मिनिट आधी याचं संपून जाऊ दे मित्रा. करून घे तुझं काय आहे ते. चेक बिक कोणाचं काय करायचं माईक चेक करायचं करून घ्या बरं. 2 मिनिटं आपण थांबूया. झालं आता डिस्टर्ब करू नका बरं. हा तुमचा मार्गशीर्ष वगैरे नाही आहे का काही. एक पेक टाकून आतापर्यंत खंबा संपवला असेल यांनी. वा 1 मिनिट. हा या तुम्ही पुढे या. थांबा गडबड करू नका सगळ्यांना संधी देणार. हा एक बक्षीस देणार आहोत आपण. चला. यष्टीला म्हणतात लाल परी सुषमाताई आमच्यासाठी सोनपरी. जरा जोरदार. वा देणार. हा एक उत्तम नाव आपण सगळ्यांनी ठरवायचं कोणतं आहे ते. ठीक आहे. आरती कदम. काचेच्या बशीत चिक्कूची फोड प्रदीप रावांची पप्पी अहो लयच गोड. अरे हे काय शेठ तुमचं इथे मार्केट डाऊन होणार आहे कळलं. इथे मार्केट आता आपल्या वहिनींचं आहे कळलं का. ताईंचं आहे भगिनींचं आहे. या म्हणाला थंडीतला उखाणा घेते. थंडीतला उखाणा यांनी घेतला आहे. म्हणजे म्हणणं आहे आणि मला पटतंय यांचं म्हणणं आहे की ज्येष्ठ नागरिकांना पुढे घ्या. पुढे आजींना पुढेच घेऊन जा. या तुम्ही इकडेच या पुढे घेऊया म्हणजे आमचा. बस आता आपण जरा जोरदार टाळ्या. जोरदार. आपण म्हणतो की मी एकच मिनिट तुमच्यावर. आपण म्हणतो ना की उमर बचपन की लेकिन दिल बचपन का. आणि मला खरंच बरं वाटतंय आजींना इथे पाहून. कारण की या थंडीमध्ये पण हा उत्साह मुळातच तुमचा आहे आणि आम्हाला खेळ खेळायला मजा येणार आहे. कारण तुम्ही सगळे आहात आजी मंडळी आहात भगिनी आहात. जरा जोरदार टाळ्या पुन्हा आपण आजीसाठी वाढूया. जोरदार. चला आता एक उखाणा. मला हिंदी गाण्याची खूप आवड आहे. म्हणताना मी कचरतच असते पण तरी सुद्धा म्हणते. आणि या हिंदी गाण्यामधून मला नाव घेण्याची सुद्धा आता इच्छा झालेली आहे. तेव्हा हे गाणं माझं ऐका. मला माईक हलवायला लागतंय असा जर ते तेवढं मॅनेज करा. तुम्हाला आमचे आहो पुढे घालतात. ऐका जरा जोरदार टाळ्या पहिला वाजवा. मग आपण काय ते बघूया. सडक करता शेठ सरकून पडले. मी तुम्हाला
सांगतोय ते ऐका. भडक घालू देत नाही तर कसेही घालू देत, कपडे घालतात हे महत्वाचं आहे. चालू आहे. नाही नाही पण पण खूप छान, फार मजा आली. अरे काय तुम्ही ते एकदम पदर टाकल्यानंतर आम्हाला एकदम इकडे गाण्याची ऐश्वर्या रायच दिसली. पण छान 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 मजा आली. माझी फक्त एक विनंती आहे, खुर्च्या म्हणजे मला इथून मागून आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे, जरा सगळे माझं ऐकताय असेल तर हात वर करा. जरा सगळे माझे ऐकतायत का? हात वर करा, हात वर करा. सगळ्यांकडे माझा आवाज जातोय. हे बघा, मी खूप विनंती करतोय, असा मोठा कार्यक्रम करणं हे शक्य नाहीये. आणि जेव्हा शक्य होतं तेव्हा तुमचं फार महत्वाचं हे आहे, आपण खुर्च्या कोणी उचलू नका, कारण खुर्च्या उचलल्यात तर तुम्ही पडू शकता. त्यामुळे तुमची काळजी घ्या. आपल्याला कार्यक्रम 2-2.5 तासामध्ये संपवायचा आहे, छान कार्यक्रम करायचा आहे. त्यामुळे लक्ष ठेवा. नजिया म्हणून जे आहेत, नजिया ताई, त्यांचे इथे त्यांचे बाबा आहेत, ते वाट बघतायत. नजिया म्हणून जे आहेत त्यांनी कृपया करून इथे माझ्या डाव्या हाताला आपण भेट द्यायची आहे. माझी पुन्हा एकदा विनंती, सर्व माझ्या माता भगिनींना सांगतोय, खेळ आपण खेळवणार आहोत, मजा करणार आहोत. तुमचा उत्साह असाच चालू राहू दे. पण आजूबाजूला कोणीतरी आहे, त्यांना सपोर्ट करा, त्यांना बसायला द्या. कोणी वयोवृद्ध असतील तर त्यांचीही काळजी घ्या. आम्ही घेणार आहोत, तुम्हीही काळजी घ्या. बरं, आता आपण काय करूया, आता आपण आणखीन एक उखाणा घेऊया आणि त्याच्यानंतर आपण खेळायला सुरुवात करूया, ठीक आहे? आणि मग ऐका मध्ये सुद्धा आपण उखाणे घ्यायला संधी देणार आहोत आणि ज्यांचा उखाणा उत्तम असणार आहे त्यांना बक्षीस सुद्धा देणार आहोत, ठीक आहे? हा, सगळे जे जे उखाणे घेतात त्यांना बक्षीस नाही मिळणार आहे, जे छान घेणार त्यांना बक्षीस मिळणार आहे, ठीक आहे? तुम्हाला गाणं म्हणायचं आहे, पण त्याच्यानंतर खेळायला सुरुवात करायची आहे, ठीक आहे? ओके, चला. सुंदर गाणं म्हणते. सुंदर माझ्या जाते गा दळीते बहुत, सुंदर माझ्या जाते गा दळीते बहुत, आणि दळीते भाऊ तू ये रे बा विठला, दळीते भाऊ तू ये रे बा विठला. कणानी दळण दळील सासू पुढं ठेवील, कणानी दळण दळील सासू पुढं ठेवील, सासू पुढं ठेवील तू ये रे बा विठला, सासू पुढं ठेवील तू ये रे बा विठला. सासू आणि सासरा धीरयो तिसरा, सासू आणि सासरा धीरयो तिसरा, आणि ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठला, ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठला. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, घरी कोण कोण असतो? इकडे या जरा. मुलगा असतो, नवरा असतो. एक मुलगा वारले माझं, 5 वर्ष झालं वारलेलं. बरं, पण एक मुलगा असतो घरामध्ये, त्याचं लग्न झालंय का? झालेलं नाही झालं ना? तुमचा आवाज असला डेंजर आहे, सून घाबरूनच राहणार आहे आवाजाला बघून. माईकची सुद्धा गरज नाहीये. काय खणखणीत आवाज, जरा एकदा जोरदार टाळ्यांच्यासाठी झालं पाहिजे. वा, शेख जरा काय झालं? नजिया रदाब हे मी पुन्हा एकदा विनंती करतोय की इथे म्हातारी आहे. हा, रजिया नदाब कोणी आहेत का? त्यांनी इथे दादांना भेट द्यायची आहे. त्या हरवलेल्या आहेत. आजीबाई आहेत, आजूबाजूला कोणी असेल तर लक्षात घ्या. दादा इथे मागे आहेत, त्यांची अर्धांगिनी आहे. जर कृपया करून जरा प्लीज लक्ष द्या. चला, खेळायला सुरुवात करूया आपण आता पटापट. जे लोक खेळणार आहेत त्यांना आपण मंचावरती बोलवूया. खेळणार कोण कोण? तुम्ही सगळे खेळणार ना? चला या, चला पटापट लाईनीत लावून घ्या प्रत्येकीला. तुम्ही ऐका, तुम्ही सगळ्यांनी खाली जा. थांबा, मी सगळ्यांना बोलवतो. थांबा, हलू नका, जागेवर हलू नका. थांबा, यांना राहू दे, यांना पटापट उभं